या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। अक्कलकोट MIDCतील उस्मान भाईच्या कारखान्याला लागलेल्या आगीच्या धुराने अक्क सोलापूर वासियांच्या डोळ्यात पाणी आलं। कारण या दुर्घटनेत 8 निष्पापांचा जीव गेला। 1 वर्षाच्या चिमुकल्यानेही आपल्या आईच्या कुशीतच दम तोडला। नरसंहार ठरलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी जीवाच्या आकांतेने मंजूर कुटुंबीय वरच्या मजल्यावरून बेडरूम मध्ये गेले, पण काळ बनून आलेल्या आगीत होरपळून उस्मान भाईंच्या कुटुंबातील 5 जणांसह कंपनीतील 3 कामगारांचा मृत्यू झाला। आगीच्या घटनेची माहिती मिळताच सकाळपासून कंपनी बाहेर स्थानिकांनी सोलापूरकरांनी धाव घेऊन मदतीसाठी प्रयत्न केले, मात्र नियतीपुढे सगळेच प्रयत्न फोल ठरले। वेळ आणि काळ आग बनून एकत्र आल्याने अनाकलियन असं अघटित घडलं। उस्मान भाई म्हणजे दिलदार मनाचा माणूस, कंपनीतील कामगारांसाठी देव माणूसच। म्हणूनच भयंकर आगीत मालक कामगारांसाठी आणि कामगार मालकांसाठी धावून गेले। शेवटच्या क्षणापर्यंत सगळेच एकमेकांचा जीव वाचविण्यासाठी आगीशी झुंजले, पण या आगीतच सर्वांनी अखेरचा श्वास घेतला। उस्मान भाईंचा नातू, मुलगा, सून, अख्खं कुटुंबच या दुर्घटनेत संपलं। त्यात निदान आपलं बाळ तरी या महाकाय आगीतून वाचावं म्हणून आईने 1 वर्षाच्या युसुफला आपल्या कुशीत घेतलं होतं, पण आईसह चिमुकल्यानेही आईच्या कुशीतच जीव सोडला। बचावासाठी बेडरूम मध्ये गेलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनाही आईच्या कुशीतलं बाळ पाहून गहिवरून आलं होतं। काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं सोलापूर शहर सुन्न झालं असून प्रत्येक जण हळहळ व्यक्त करतोय। कुणी रुग्णालयात धाव घेतोय, कुणी कंपनीच्या गेट बाहेर उभं राहून धुराचे लोट पाहतोय, तर कुणी मृतांसमोर संवेदन व्यक्त करत डोळ्यातून आसरू ढासळतोय। पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या सेंट्रल इंडस्ट्रीज कारखान्यातील भीषण आगीच्या घटनेत माणुसकी धावून आली, पण नियतीपुढे कोणाचेही चालले नाही। आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी स्वतःला झोकून देऊन बचाव कार्य केले, पण त्यांच्याही हाती फक्त मृतदेहच लागले। पहाटे 5:30च्या सुमारास आगीतून 3 कर्मचाऱ्यांचे मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले होते। त्यानंतर कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय आतच अडकल्याचे कळताच जवानांनी तब्बल 14 तास शर्थीचे प्रयत्न केले। आगीतून मार्ग काढण्यासाठी भिंत फोडून बेडरूम मध्ये धाव घेतली, मात्र बेडरूम मधून उस्मान भाई सह कुटुंबियांचे 5 मृतदेह त्यांच्या हाती लागले। सुरुवातीला हे 5ही जण बेशुद्ध अवस्थेत असा अंदाज काहींनी लावला होता। कुणाचा तरी श्वास सुरू असेल म्हणून लागलीच रुग्णवाहिकेत रुग्णालय गाठलं, मात्र आगीच्या दुर्घटनेत सगळ्यांनीच दम सोडल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले। या भीषण घटनेत आतापर्यंत एकूण 8 जणांचा मृत्यू या घटनेत झाला आहे। त्यामध्ये सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक उस्मान मंसूरी वय वर्ष 87, अनस मंसूरी वय वर्ष 24, शिफा मंसूरी वय वर्ष 22, युसुफ मंसूरी वय वर्ष 1, आयशा बागवान वय वर्ष 38, मेहताब बागवान वय वर्ष 51, हिना बागवान वय वर्ष 35, सलमान बागवान वय वर्ष 38 असे होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत। महाभयंकर आगीपासूनच्या बचावासाठी शिफा मंसूरी यांनी आपल्या बाळाला कुशीत घेतलं होतं। युसुफ मंसूरी हा 1 वर्षाचा चिमुकला आपल्या आईच्या कुशीत होता, पण आईसह त्या बाळानेही आईच्या कुशीतच जीव सोडला। या अत्यंत हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण सोलापूर शहर हळहळत आहे। दरम्यान शर्थीच्या प्रयत्नानंतर 14 तासांनी संध्याकाळी 5च्या सुमारास आग नियंत्रणात आली होती, मात्र तासाभराने या आगीने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केलं। आग पुन्हा भडकल्याने पहाटेपासून काम करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांसमोर मोठे आव्हान उभं राहिलं होतं। हा संपूर्ण परिसर इंडस्ट्रियल एरिया असल्याने दुसऱ्या कारखान्याला याचा फटका बसू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाला करावे लागत आहेत। सर्वांची धावाधाव, हळहळ, आक्रोश दरम्यान या घटनेनंतर सोलापूर शहरातील मुस्लिम समाजातील विविध संघटना, मौलाना, स्थानिक नेते, 2 आमदार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी व मदत कार्यासाठी प्रयत्न केले, तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी फोनवरून संवाद साधत सर्वोतपरी मदतीचा सूचना दिल्या आहेत। मात्र प्रयत्नांनी केवळ मृतदेह आणि जळून राख झालेला कारखाना पाहून सर्वांचे डोळेच पणावले। अखेर सगळ्यांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, काय रे देवा, हे काय केलास? 1 वर्षाच्या मुलासह परिवारच नेलास। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील
विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस्ट, सोलापूर.